आजचा हा सोहळा अतिशय वेगळा असा सोहळा आहे आणि राजेंद्र बाबूंनी लिहिलेल्या टाइमलाईन या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. कृपया फोटोग्राफर्सनी एकदा फोटो घेतले की थोडं मागे थांबा, कारण लोकांना कार्यक्रम पाहता येईल. आजचा जो कार्यक्रम आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय वेगळा असा हा विषय आणि अनेक क्षेत्रातले दिग्गज या ठिकाणी आहेत. वास्तविक पाहता पत्रकारी क्षेत्रात काम करत असताना सगळ्यांशी जिव्हाळ्याचं नातं जपलं जातच असं नाही, पण राजकारण, सांस्कृतिक जीवन, समाजसेवा, शिक्षण आणि त्या अनुषंगाने समाजामध्ये घडणाऱ्या सकारात्मक गोष्टी या सगळ्यांचा विचार घेत त्यांनी लंडनमध्ये शिकत असताना देखील तिथल्या अनुभवांवर पहिलं झुंबर नावाचं पुस्तक लिहिलं. म्हणजे आपल्याला येतात अनुभव ते पुस्तक रूपात आणि शब्दात मांडण्याचं काम त्या ठिकाणी करण्याची बीजे 1968 सालीच रुजलेली होती आणि राजेंद्र बाबू तेव्हा ज्ञानांजलीचे त्या ठिकाणच्या गव्हर्नमेंट स्कूल ऑफ यवतमाळचे त्या ठिकाणच्या ज्ञानांजली हे पहिल्यांदाच प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशनाचे त्या ठिकाणी संपादक होते. त्यानंतर झुंबर लिहिल्यानंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे व्हायब्रंट विग्नेट नावाचं एक पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये सामाजिक आशय होता, घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यावर त्यांनी विस्तृत त्या ठिकाणी लेखन केलं. आणि त्याच्यानंतर विशेषतः फेसबुकच्या संदर्भामध्ये की फेसबुकमध्ये आपण व्यक्त होत असतो, पण व्यक्त झाल्यानंतर मात्र आपल्याला काय करावं असं हे लक्षात येत नाही. पण त्यांनी मात्र माझी भिंत नावाचं पुस्तक त्या ठिकाणी लिहिलं आणि त्यामध्ये पण सगळा आशय व्यक्त केला. आज टाइमलाईन हा शब्द खूप उत्तम आहे, कारण टाइमलाईन प्रत्येकालाच दिलेली असते. जो पाळतो तो पाळतो, जो पाळत नाही त्याची टाइमलाईन वेगळी असते. पण टाइमलाईन पाळणारे मात्र राजेंद्र बाबू आज आम्हाला महत्वाचे वाटतात आणि त्यांना जी लिगसी मिळालेली आहे, जो एकूण असणारा आशीर्वाद मिळालेला आहे की सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आणि राजकारणातनं परत 2015 साली निवृत्त झाल्यानंतर परत तितक्याच ताकदीने काम करणं, ते पण पत्रकारिता क्षेत्रात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात. तर मी राजेंद्र बाबूंसकट आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसकट, विजय बाबूंसकट सगळ्यांना विनंती करतो, सर्व मान्यवरांना, की आपण माननीय लोकमत समूहाचे त्या ठिकाणचे संस्थापक आणि संपादक माननीय जवाहरलाल बाबू दर्डा यांना त्या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करावी आणि त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि एक वेगळा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ज्यांनी मोठं काम करायचं ठरवलं, लोकमत घडवण्याचं मोठं काम त्या ठिकाणी मधुकरजी भावे त्याबरोबर त्यांच्याबरोबर होते. आणि जवाहरलालजी दर्डा यांनी केवळ लोकमत स्थापन केलं नाही, की लोकमत फक्त वृत्तपत्र सुरू केलं नाही, तर आज राज्यातलं की अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून मानलं जातं. मराठवाड्यामधली वाचनाची सवय आणि वाचनाची आवड निर्माण करण्याचं काम हे केवळ लोकमतनी त्या ठिकाणी केलं. आपल्याला आवर्जून म्हणावंसं वाटेल, कारण लोकमतचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. त्यांची लेखनशैली ही जीवनाशी सुसंगत, सगळ्या घडणाऱ्या घटनांचं केवळ प्रतिबिंब नकारात्मक न मांडता नकारात्मक बाजूंमधून सकारात्मकता कशी आपण आणू शकतो याचं उदात्त उदाहरण म्हणजे लोकमत आहे. आणि त्यानिमित्तानं आज विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आहेत. विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी या ठिकाणी आहेत. पद्मश्री मधुर भांडारकरजी या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ शल्य चिकित्सक आणि विशारद त्या ठिकाणी डॉक्टर अमित मायदेवजी इथे आहेत. पद्मश्री फेणाणी जोगळेकरजी या ठिकाणी आहेत. त्यांच्याबरोबर तात्यारावजी लहाने येथे आहेत आणि ज्येष्ठ सुलेखनकार अच्युतराव पालव आहेत. म्हणजे किती वेगळ्या शैलीतली सगळी मंडळी इंद्रधनुष्यहून या ठिकाणी आहेत. अशा सगळ्या मंडळींचं या ठिकाणी मी पुन्हापासून मनापासून स्वागत करतो आणि सर्व पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी लेखक महोदयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रत्येकाचं स्वागत करावं. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस सरांचं या ठिकाणी माननीय राजेंद्र बाबूजी या ठिकाणी स्वागत करतील. पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी स्वागत करतोय. राजेंद्र बाबू आणि डॉक्टर विजय बाबू हे दोन अशा द्वयी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याचबरोबर माननीय डॉक्टर विजय बाबू दर्डाजी, चेअरमन लोकमत एडिटोरियल बोर्ड, माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, माननीय राजेंद्र बाबूजींना विनंती, प्रख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्यारावजी लहाने, सगळ्यांचं
त्याचबरोबर माननीय डॉक्टर अमित मायदेवजी जे प्रख्यात पोटविकार तज्ज्ञ आहेत त्यांचंही स्वागत राजेंद्र बाबूजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो, जे पण पद्मश्री आहेत. त्याचबरोबर माननीय पद्मश्री मधुर भांडारकरजी यांचं देखील त्यांनी स्वागत करावं, जे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक निर्माते आहेत त्यांचंही मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर माननीय पद्मजा फेणानी जोगळेकर ज्येष्ठ गायिका आणि अटलजींच्या कवितांना जिने उत्कृष्ट स्वरसा चढवला होता त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत. बाकी सर्व मान्यवरांचं स्वागत मी राजेंद्र भाऊंच्या वतीने शब्दात अच्युत पालवजींचं स्वागत. अच्युत पालवजी सुलेखनकार त्यांचंही स्वागत करण्याची विनंती करतो. रेखा प्रकाशनचे प्रमुख ज्येष्ठ माननीय हेमराजबाई शहा यांचंही या ठिकाणी स्वागत आपण करावं राजेंद्र बाबूजी अशी विनंती करतो. हेमराजबाई शहा. हेमराजबाईंनी हे पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशन घेतलं रेखा प्रकाशनच्या वतीने, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. यानंतर पुस्तकाच्या निमित्तानं जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण म्हणतो की जे आजही हरवणारी पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावर कुठे नाही तर लेखक आहेत त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे पण 1% पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठे ताण नाहीये, कारण मुळात त्यांनी त्यांची टाइमलाईन ठरवलेले मुख्यमंत्री महोदय आणि तुमच्याकडेला बसल्यानंतर त्या टाइमलाईन वृद्धिंगतच होणार, याबद्दल काय वादच नाहीये. मी राजेंद्र बाबूजींना विनंती करतो की आपण समाजसेवा, राजकारण, शिक्षण, पत्रकारिता याच्या जोडीला अनुभवातून जी रेखाचित्र शब्दातून व्यक्त केली ती टाइमलाईन मधून आज प्रकाशित होत आहेत, तर आपण भावना त्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त कराव्यात. साधारण 7-8 वर्षापूर्वीची घटना आहे. आरेवीर माझा नातू संध्याकाळी शाळेतून आल्यावर माझी वाट पाहत बसला होता. मी घरी पोचताच त्याने माझ्या गळ्यात हात टाकला आणि उत्साहात म्हणाला, दादाजी आप तो व्हायरल हो गए. मला क्षणभर काही कळेना या मुलाला एवढा आनंद कसला झालाय. नंतर कळलं की त्याच्या शाळेतील एका शिक्षकांनी सोशल मीडियावरची माझी एक पोस्ट त्याला दाखविली होती. मी लावलेल्या केशर आंब्याच्या बागेतले आंबे उतरवत असल्याची ती पोस्ट होती आणि तब्बल 51 लाख लोकांनी ती पाहिली होती. 5.1 मिलियन व्ह्यूज. 5.1 मिलियन व्ह्यूज. दादाजी यू हॅव गॉन व्हायरल. आरेवीर उत्साहाने म्हणाला. एरवी सतत कामात असलेल्या आपल्या आजोबाला सोशल मीडियावर इतके व्ह्यूज आणि इतके लाईक्स मिळाले हे आकडे पाहून तो थक्क झाला होता. मला मोठी गंमत वाटली. आपण बेबी बूमर्स पिढीतले आणि तरी जेन झी आणि जेन अल्फाशी जोडल्या गेले आहोत याचा आनंद कुणाला होणार नाही. हा आनंद मला मिळाला आणि सतत हा आनंद मला मिळतोय कारण सोशल मीडियावरील माझं वावर. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आज इथे आहेत. देवेंद्रजी जेन झी आणि जेन अल्फा यांच्याशी घट्ट मैत्री केली तर राजकारणात काय होतं हे आपण आमच्यापेक्षा अधिक जाणता. जुन्या काळाचा वारसा घेऊन नव्या काळाशी कसं जुळवून घ्यावं याचं रहस्य ज्यांना उत्तम उमगलं आहे अशा मोजक्या तरुण नेत्यांपैकी आपण एक. आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण आलात, मनापासून आभार. आज आपल्या सोबत माननीय विधानसभेचे माननीय अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकरजी या ठिकाणी आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सर्वश्री प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहानेजी,
प्रख्यात पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर अमित मायदेवजी, 5 राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक माननीय मधुर भांडारकरजी, प्रख्यात शास्त्रीय गायिका पद्मजाजी फेणाणी जोगळेकर, प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालवजी, आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात, मनापासून आपलं सुद्धा मी आभार व्यक्त करू इच्छितो. आज फक्त माझ्यावरील प्रेमाखातर या ठिकाणी सन्माननीय मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत, सन्माननीय मंगलप्रसादजी लोढा या ठिकाणी आहेत, सकाळी निघून या ठिकाणी उपस्थित झालेले माझे मित्र मंत्री महोदय सन्माननीय अतुल सावेजी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी ज्यांच्या वडिलांबरोबर मी काम करू शकलो त्या सन्माननीय मंत्री पंकजजी मुंडे या ठिकाणी आहेत आणि जे त्या काळात आमदार होते आणि आजचे मंत्री परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईकजी, आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या सोबतच सगळे प्रेम करणारे माझ्यावरचे, मी या ठिकाणी प्रफुल्ल भाईंना मी पाहतो, या ठिकाणी तटकरे साहेब आहे, सुरेश दादा आहे, संजयजी आपण सगळे या ठिकाणी आलायत, अनु मलिकजी आपण या ठिकाणी आलात, जुने ज्यांच्याबरोबर मी राज्यमंत्री म्हणून आम्ही एकत्र गृहराज्यमंत्री म्हणून काम केलं ते या ठिकाणी, कृपा भैया या ठिकाणी आहेत, जगताप साहेब आपण सगळे आहात आणि माझे मोठे बंधू सन्माननीय विजय भैया, राजकारण, उद्योग, चित्रपट, पत्रकारिता तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि सर्व सन्माननीय आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, 2015 मध्ये सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्यानंतर माझ्या आयुष्यात एक नवा प्रवास सुरू झाला. प्रिंट मीडियाशी माझं नातं कायम आहे, पण त्याच वेळी सोशल मीडिया नावाचं एक विश्व आकार घेत होतं. मी त्या विश्वात प्रवेश केला आणि कुठेतरी आणि कोणतंही व्यावसायिक मदत न घेता या माध्यमात रुजलो. त्यामागचं रहस्य अनेक लोक मला विचारतात, आज सांगतो. त्यामागे आहे माझा प्रदीर्घ जनसंपर्क, रस्त्यावरच्या माणसाशी सतत जोडून ठेवलेली नाळ, तरुणांशी मैत्री करण्याचा स्वभाव, छत्रपती संभाजीनगर म्हणजे तत्कालीन औरंगाबाद मधून सलग 15 वर्ष आमदार म्हणून काम केलं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृह, ऊर्जा, अर्थ, उद्योग, शिक्षण अशा सारख्या अनेक महत्वाची खाती मंत्री म्हणून सांभाळली. लोकमतच्या स्थापनेपासून मुख्य संपादकापर्यंतचा प्रवास हे तर माझं आयुष्य आहे आणि ही सारी शिदोरी घेऊन मी मीडियामध्ये आलो. आणखी एक या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र मंत्री महोदय श्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी आपणही आलात, आपलं सुद्धा स्वागत आहे. सोशल मीडियाबद्दल अनेकदा नकारात्मक चर्चा होते. ट्रोलिंग, वाद, कटुता यांचा उल्लेख केला जातो. पण मी सुरुवातीलाच एक गोष्ट ठरविली होती, माझ्या सोशल पानावर कधीही आपल्याला कटुता दिसणार नाही. असेल फक्त सकारात्मकता, प्रेरणा, आठवणी आणि माणसाला जोडणारे विचार. गेल्या अनेक वर्षात लिहिलेल्या शेकडो पोस्टमधून काही निवडक आणि गाजलेल्या पोस्ट संकलित केल्या आणि या पुस्तकाचं नाव आहे टाइमलाईन. या पुस्तकाचं टाइमलाईन नाव का? कारण प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक समाजाची, प्रत्येक राष्ट्राची एक टाइमलाईन असते. त्या टाइमलाईन मधील काही घटना प्रेरणा देतात, काही विचार करायला भाग पाडतात आणि काही अभिमान निर्माण करतात आणि काही भविष्याचा मार्ग दाखवतात. या पुस्तकातील प्रत्येक लेख किंवा पोस्ट ही एखाद्या दिवसाची नोंद नाही, तर त्या काळातील विचार, भावना आणि सामाजिक वास्तवाचं एक छोटंसं प्रतिबिंब आहे. यवतमाळच्या
जिल्हा परिषद शाळेतील माझ्या बालपणापासून तर लंडनमधल्या उच्च शिक्षणापर्यंतचा प्रवास, सामान्य माणसांच्या यशगाथा, तसेच भारताच्या बदलत्या सामाजिक आणि तांत्रिक प्रवासाबद्दलचे विचार या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वावर तर मी लिहिलंच आहे, पण याशिवाय सामान्य लोकांबद्दल मी अधिक आकर्षित झालो आहे. प्रकाश झोतात नसलेले पण शांतपणे समाजासाठी कार्य करणारे अनेक लोक असतात, जे अत्यंत शांतपणे समाजाची सेवा करत असतात. मुख्यमंत्रीजी, आपल्याच विदर्भातील मला एक 2-3 उदाहरणं दिली पाहिजे की तांदळाच्या 9 नवीन जाती शोधून काढणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषी संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या माणसाची नोंद माझ्या या पुस्तकात आहे. असंच एकदा उत्तर प्रदेशमध्ये आंबेडकर नगरमध्ये शासनाचा बुलडोझर एका घरावर पडला, एका झोपडीवर पडला आणि त्या झोपडीतून एक मुलगी अभ्यासाची पुस्तकं घेऊन उराशी बाळगून ती समोर बाहेर धावत सुटली. तिची नोंद या पुस्तकात माझ्या टाइमलाईनमध्ये आहे. असंच कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये मेंढपाळ, मेंढ्या चालणारा आणि शिक्षण घेणारा बिरदेव, ज्यांनी नुकतंच UPSC क्रॅक केलं, त्याची सुद्धा पोस्ट या ठिकाणी आपल्याला मिळेल. मला विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल विशेष आकर्षण आहे. चंद्रयान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन आणि नव्या युगातील संधी व आव्हानाबद्दल लिहिताना भारताचा वेगाने बदलणारा चेहरा मला दिसत होता. मित्रहो, कोरोनाच्या काळात आपण सर्वजण घरात होतो, भांबावलेले होतो आणि त्यावेळेला मला आठवतं की त्या भांबावलेल्या परिस्थितीत मी 4 ओळी लिहिल्या होत्या. मी लिहिलं होतं, सगळं थांबलं आहे, सगळं थांबलं आहे, संपलेलं नाही. माणूस हताश आहे, हरलेला नाही. आपण धावत होतो, ठेस तेवढी लागली आहे. चला, रक्ताळलेला अंगठा बांधून घ्या. उद्याची सकाळ आपलीच आहे, उद्याची सकाळ आपलीच आहे. आणि त्यावेळेला कळलं की ज्यांच्याशी माझं रक्ताचं नातं नाही, ज्यांना मी कधी ओळखत नाही, असे हजारो लोक माझ्या त्या माध्यमावर आलेत. आणि त्यामुळेच हे पुस्तक मी माझ्या विस्तारित व्हर्च्युअल कुटुंबाला समर्पित केलेलं आहे. या निमित्ताने माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे, सहकाऱ्यांचे, लोकमत परिवाराचे, रेखा प्रकाशनाचे आणि विशेषतः माझ्या सर्व वाचकांचे मनपूर्वक आभार मानतो. सोशल मीडियावरील प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक शुभेच्छा आणि प्रत्येक सूचनेनी माझं लेखन अधिक समृद्ध केलं आहे असं मला वाटतं. मित्रहो, शब्दामध्ये माणसाला प्रेरणा देण्याची ताकद असते. एखादी विचार दिशा देतो, एखादी कथा आशा देते, एखादा अनुभव जीवनाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या नजरेने पाहण्यास शिकवतो. या पुस्तकातील एखादं पान एखाद्या तरुणाला प्रेरणा देईल, एखाद्या वाचकाला सकारात्मक विचार करायला भाग पाडेल किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. जर असं झालं तर या पुस्तकाचा उद्देश सफल झाला आहे असं मी मानेल. आणि शेवटी एवढंच सांगून थांबतो. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं, माध्यमं बदलतात, पण माणसांशी जोडून राहण्याची इच्छा ही कधी बदलत नाही. मित्रांनो, जुन्या काळात जन्माला आला असला तरी नवे व्हा, नवे रहा, तरच तुमच्या टीनेजर
नातवंडाचा मैत्रीचा हात तुमच्या गळ्यात पडेल आणि उद्याच्या जगात झेप घेणारी ती मुलं कौतुकाने म्हणतील, दादाजी आप तो वायरल हो गए, दादाजी आप तो वायरल हो गए. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेंद्र बाबूजी आज आप सचमुच वायरल हो गए. कारण आणि परत राजेंद्र बाबूजी आप सचमुच वायरल इसलिए हो गए कि यही एक ही व्यासपीठ है जहां सब राज के लोग यहां आके एक दूसरे के साथ हंस रहे हैं. मुख्यमंत्री महोदय संजय राउत साहब के साथ हंस रहे, ये एक ही जगह है ऐसी. नहीं तो सोशल मीडिया पे सुबह से शाम तक देखते हमको पता चलता है कि क्या होने वाला है. ही चांगली गोष्ट आहे की असं एक तरी कुठलं तरी व्यासपीठ असावं, किमान लोकांना मनातलं बोलता यावं, बोलता नाही आलं तरी किमान संवादातून हसण्यातून सांगता यावं की बाबांनो आपण माणसं आहोत, 100 वर्षाचं आयुष्य आपण नीट बघूया. पण यात विनंती करतो, या ठिकाणी मुख्यमंत्री या ठिकाणच्या आपण पुस्तक प्रकाशन करणार आहोत, त्या निमित्ताने तर आज हा अनोखा असं पुस्तक प्रकाशन या ठिकाणी होत आहे. कारण ते ग्लिटरिंगच्या माध्यमातून हे जे टाइमलाईन पुस्तक आहे ते त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची जी रांगोळी त्यावर टाकून आपण त्याचं अनोखं नाव प्रथम प्रकाशित करणार आहोत. कृपया सगळ्यांना विनंती, फोटोग्राफरनी जरा खाली बसा आणि आपण त्यांना सगळ्यांना सांगा कशा पद्धतीने आपण ते गोल्डन एरा टाकणार आहोत. सर्व मान्यवर आहेत ते या ठिकाणी टाकणार आहोत. टाइमलाईन हे पुस्तक त्या ठिकाणी त्या नावातून त्या ठिकाणी प्रदर्शित होईल आणि अनोखं प्रकाशन त्या ठिकाणी होईल. राजेंद्र बाबूंजींचं हे 4थं पुस्तक टाइमलाईन, आणि ही टाइमलाईन आता वेगळ्या पद्धतीने ही अनोखी गोल्डन रांगोळी काढून आपण या ठिकाणी प्रकाशित करतोय. अभिनव अशा पद्धतीचं हे पुस्तक प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि ही इनडेफिनेट टाइमलाईन या ठिकाणी प्रकाशित केली जाते. यानंतर पुस्तक आणा, याच्यामध्ये इथे प्रकाशन समोर करू. पुस्तक पण इथेच प्रकाशित करूया. यानंतर टाइमलाईन पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. पुस्तक टाइमलाईन पुस्तकाचं प्रकाशन अशाच पद्धती इथेच होऊ दे, इथेच होऊ दे, इथेच होऊ दे, याच्यामध्ये असू दे. कारण अनोखं पुस्तक प्रकाशन असेल की आपण प्रथमतः त्याचं नाव या ठिकाणी प्रकाशित केलं. माननीय राजेंद्र बाबूजींचं हे सोशल मीडियावरचं भाष्य की दादाजी आप व्हायरल हो गए. आज खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी सकारात्मक गोष्टींच्या माध्यमातून पुढे जाण्याची गरज आहे, हेच राजेंद्र बाबू आपल्याला सांगतात. आणि म्हणूनच टाइमलाईन हे आवर्जून असं वाचावं असं पुस्तक, ज्यामध्ये तळागाळातल्या लोकांनी केलेल्या अनोख्या उपक्रमांबद्दल दिलेली भरभरून दाद या टाइमलाईन मध्ये आहे. आणि चांगल्या कामाला कधीच टाइमलाईन नसते, ते नेहमीच वृद्धिंगत होणारी असते. आणि याचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. राजेंद्र बाबूजींचं जे हेमराजजी शहा यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक या ठिकाणी आज वाचकांच्या सेवेमध्ये दाखल झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीचं पुढचंही पुस्तक त्यांनी लवकरच लिहावं आणि मोठा हॉल घेऊन आपण तो कार्यक्रम या ठिकाणी करू. आणि रवींद्र नाट्य मंदिरच्या मोठ्या सभागृहात राजेंद्र बाबूंचं पुढच्या पुस्तकाचं प्रकाशन होईल. यानंतर मी सांस्कृतिक कार्यमंत्री
आशिषजी शेलार या ठिकाणी आहेत. मी राजेंद्र बाबूजींना विनंती करतो की आशिषजी शेलारांचं या ठिकाणी स्वागत करावं. आशिषजी शेलारांचं स्वागत करावं. मी मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर श्रीमती रितू तावडे मॅडम यांचं देखील या ठिकाणी शब्दपूर्वक स्वागत करतो. आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत. आशिषजी शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री यांचं या ठिकाणी राजेंद्र बाबूजी इथे स्वागत करतायत. आणि नंतर आशिषजींना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत सन्मानाने व्यासपीठ असं व्यक्त करून करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या टाइमलाईन या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, समोर उपस्थित सर्व मान्यवर, बंधू भगिनी आणि मातांनो, आजचा हा सभागृह आमचा बघितल्यावर मला असं वाटलं की थोड्या वेळामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांना असा मोह होऊ शकतो की इथेच कॅबिनेटची एखादी बैठक घ्यावी आणि पत्रकार मित्रांना हाही मोह होऊ शकतो की एकाच मंचावर किंवा सभागृहामध्ये दोन दोन वर्तमानपत्राचे संपादक, एका बाजूला दर्डाजी, दुसऱ्या बाजूला राऊतजी, हे एकमेकाच्या एकमतावर कशी येऊ शकतील हे चित्रण पाहावं. पण हीच खरी राजेंद्र बाबू तुमची आणि लोकमतची विजयबाबू तुमची ताकद आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची ओळख पण हीच आहे. साहित्य, संस्कृती, कला, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्व गोष्टी कुठल्याही विचारसरणीच्या पलीकडच्या आहेत. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम एका अर्थाने अद्वितीयच आहे. टाइमलाईन हे पुस्तक मी वाचलं. तुम्ही मला आधी दिलं त्यामुळे मला वाचता आलं आणि त्यामुळे माझ्या मनात पडलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं मांडण्यापुरताच माझं विश्लेषण आहे. हे पुस्तक जेव्हा आपण बघू, ज्यांनी पाहिलंय त्यांना असं वाटू शकतं की यातलं साहित्य मूल्य शोधावं. मला असं वाटत नाही. काहींना असं वाटू शकतं की हा विचार व्यक्त केलेल्या गोष्टींचं संकलन आहे. माझं तेवढा पुरतंही मत नाही. काहींना असं वाटू शकतं की व्यक्त होणाऱ्या भावनांचा प्रवाह म्हणजे हे पुस्तक आहे का? माझ्या दृष्टीने तेवढ्या पुरतापणे सीमित नाही. मला असं वाटतं की हे पुस्तक म्हणजे राजेंद्र बाबूंनी लिहिलेल्या नवीन धाटणीचं आणि धाडसाचं अद्वितीय पुस्तक आहे. हे ह्यासाठी की हे पुस्तक खऱ्या अर्थाने समाज माध्यमांवर व्यक्त होणाऱ्या लोकांसाठीच्या यम नियम स्पष्ट करणारं पुस्तक आहे. इतक्या मूल्याचं हे पुस्तक आहे. 52 अक्षरातून निर्माण होणारे शब्द, त्याच 52 अक्षरांना वेगवेगळ्या पद्धतीने लिहिल्यावर त्यातून निर्माण होणारी अद्वितीय अमर्यादित ताकद ही मनुष्य बोलताना व्यक्त करतो. इतिहास घडलेत ते शब्दांनी, अक्षरांनी, वाक्यांनी आपण पाहिले आहेत. पण या 52 अक्षरातून निघणाऱ्या शब्दाला व्यक्त करून त्याला दस्तावेजीकरण करणं, ज्याला आपण डॉक्युमेंटेशन म्हणतो, ते म्हणजे पुस्तक आहे. आणि या डॉक्युमेंटेशन पासून निघणारा पुस्तकाचा प्रवास नवीन धाटणीत राजेंद्र बाबूंनी केला. मी यासाठी म्हणतोय कारण डॉक्युमेंटेशन बरोबर डिजिटायझेशनच्या भाषेला जोडणारं हे पुस्तक आहे. आणि म्हणून हा प्रवास दस्तावेजीकरणापासून भिंतीवर व्यक्त होण्यापर्यंत, भिंत म्हणजे समाज माध्यमावरची वॉल, या प्रवासातल्या
एका वळणावर दिशा देणारं पुस्तक आहे असं त्या ठिकाणी माझं मत आहे आणि तुम्ही वाचल्यावर तुमच्याही मनात त्या बाबतीतली स्पष्टता होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. शब्दांचे, अक्षरांची, वाक्याची दस्तावेजीकरण करण्याची भाषा पण बदलत गेली. पूर्वी कोणीतरी कोरीव काम करत गेलं, कोणी दगडावर कोरलं, कोणी पानावर लिहिलं, कोणी ताम्रपटावर लिहिलं. असं करत करत छापील पुस्तकांपर्यंत आपण आलो आणि आताच्या तंत्रज्ञानाच्या भाषेवर समाज माध्यमांवर, मग कधी फेसबुकच्या वॉलवर, कधी एक्सच्या पोस्टमध्ये, कधी इंस्टाग्रामच्या कथेमध्ये या सगळ्यावर व्यक्त होणं आणि त्याचं डिजिटायझेशनचं डॉक्युमेंटेशन इथपर्यंतचा प्रवास पुस्तकाने त्या ठिकाणी पाहिलाय. मला असं वाटतं की खरी गंमत आता इथेच आहे. आणि हे पुस्तक मला अद्वितीय राजेंद्र बाबू यासाठी वाटतं, याचं कारण जेव्हापासून समाज माध्यमांच्या एका नवीन पटलावर, प्लॅटफॉर्मवर आपण सगळेजण यायला लागलो, त्यावेळेला खरी गंमत सुरू झाली. आणि मग आपल्याला वाटायला लागलं की ह्या समाज माध्यमांवर व्यक्त होणं म्हणजे दोनच पद्धतीने होता येतं, क्रियावादी किंवा प्रतिक्रियावादी. आणि मग कधी क्रियावादी कधी प्रतिक्रियावादी अशा पद्धतीचा विचार करता करता क्रियावाद म्हणजे स्वतःचा आत्मस्तुतीचाच परिचय असं काहींना वाटलं. प्रतिक्रियावाद म्हणजे काहींना दुसऱ्यावर टीका इथपर्यंतच वाटलं. ते इथपर्यंत न थांबता प्रतिक्रियावादी टीकेकडनं टिंगलपर्यंत गेले आणि क्रियावादी आत्मस्तुतीपासून स्वतःची टिमकी वाजेपर्यंत गेले. आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये समाज माध्यमांचा जो मी पहिला मुद्दा म्हटला तो यासाठी आहे की मग समाज माध्यमांवर व्यक्त कसं व्हायचं, याचं कुठलं रूल बुक नाहीये, याचा कुठला नियम नाहीये. यात भाषेचं स्वातंत्र्य जरूर आहे पण सेन्सॉरशिप नाहीये. म्हणजे IT ऍक्ट अंतर्गत असलेली सेन्सॉरशिप वेगळी. आणि मग राजेंद्र बाबूंचं पुस्तक हे नव्या धाटणीचं आणि धाडसाचं मी यासाठी म्हणतो, याचं कारण या पुस्तकाच्या कंपायलेशन मध्ये समाज माध्यमांवर लिहिण्याची भाषा काय असली पाहिजे राजेंद्र बाबू स्पष्ट करतायत. या समाज माध्यमावर लिहिताना आवेश कसा असला पाहिजे राजेंद्र बाबू या पुस्तकातून स्पष्ट करतायत. यामधला रोग कुठला असला पाहिजे याचं दिशादर्शन राजेंद्र बाबू करतायत. आणि त्यामुळे राजेंद्र बाबू एका अर्थाने आजच्या युगातल्या दस्तावेजीकरणातल्या छापील पुस्तकाला पार्श्वभूमी ज्याची डिजिटायझेशन आहे त्याचं दीपस्तंभ असणारं पुस्तक आहे आज टाइमलाईन म्हणून तुमचं आहे. बरं, एवढ्याच पुरतं असं नाही तर या पुस्तकात बघितल्यावर लक्षात येतं साधन सूचितेचा आजच्या भाषेत आणि समाज माध्यमाच्या युगातला नवीन प्रमेय त्यांनी मांडलेला आहे. मी बोलेन ते किती ऐकतील, किती पाहतील, किती वाचतील याचं महत्व आहेच, पण मी बोलेन ते मुद्दामून कुठल्याही पद्धतीने दुसऱ्याचं ध्यान आकर्षित करण्यासाठी करीन असा नाही. मी लिहीन पण मी नेहमीच क्रियावादी किंवा प्रतिक्रियावादी नसेन. मी कौशल्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पण असेन. अशा पद्धतीच्या बांधणीचे विषय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि म्हणून दुसऱ्या अर्थाने मला हे पुस्तक खूप महत्वाचं वाटतं ते साधन सूचितेसाठी. तिसरं तर स्वाभाविकच आहे, तुमचा लोकसंग्रह केवढा आहे या पुस्तकातून खऱ्या अर्थाने दिसतो. तो म्हणजे राजेंद्र बाबूंचा लोकसंग्रह किती आहे. असंख्य लोकांना, लहानातल्या लहान, ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला ते खऱ्या अर्थाने पिक्चोरियल. आपल्या घरावर बुलडोजर पडलाय, घरात माझी आता मी बेघर झाली आहे आणि बेघर झालेल्या अवस्थेमध्ये मी माझा फ्रॉक घेऊ की माझा खाऊ घेऊ अशा मनस्थितीत नसलेली मुलगी मी माझी पुस्तकच घेईन आणि पुस्तके घेऊन मी बाहेर निघेन अशा एखाद्या मुलीचा सुद्धा परिचय तुम्ही जगाला करून देता. आणि अब्दुल कलामांशी तुमची असलेली भेट
त्यातल्या अग्निपंखावरची चर्चा सुद्धा तुम्ही दाखवता. आणि म्हणून लोकसंग्रहाचं हे तिसऱ्या अर्थाने महत्वाचं पुस्तक मला त्या ठिकाणी वाटतं. गुणग्राहकता त्यातला केंद्रबिंदू आहे. आणि त्यामुळे छोट्यातल्या छोटे प्रयोग करणारे, तुम्ही आता तांदळावरचं सांगितलं, या सगळ्यांच्या गुणाची ग्राहकता धरून त्याच्यावर व्यक्त होऊन मी हे लोकांसमोर मांडेन, या पद्धतीचं गुणग्राहकतेचं हे पुस्तक आहे. आणि सर्वात माझ्यासाठी महत्वाचं म्हणजे उर्दूतल्या शायरी सुद्धा तुम्ही इथे लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून राजेंद्र बाबू, तुमचा आमचा सामना विधान परिषदेत झाला. सामना म्हणजे संजय राऊतजी, आम्ही एकमेकाच्या बरोबर विरोधात उभे राहिलो. आणि त्यावेळेला सुद्धा तुमची धाटणी, तुमची स्टाईल बघितल्यावर उर्दूतच तुमच्या लिखाणासहित व्यक्तिमत्वाचं वर्णन करायचं झालं तर मी असं करेन, जहां से तेज हवाओं का आना जाना है, जहां से तेज हवाओं का आना जाना है. राजेंद्र बाबू म्हणतात, दिया हमें वही लगाना है, दिया हमें वही लगाना है. इबादत की जगह तू न हमें बता. बाबू म्हणतात की इबादत की जगह तुम न हमें बता, हमें पता है हमारा सर कहां झुकाना है. आणि त्यामुळे उर्दूवरचं तुमचं प्रेम आणि त्या पद्धतीचं संकलन सुद्धा या पुस्तकातनं दिसतं. आणि म्हणून या 5 मुद्द्यांवर हे पुस्तक टाइमलाईन हे अद्वितीय दिसतंय. शेवटचा मुद्दा आहे पण महत्वाचा आहे. टाइमलाईन तुमच्या पुस्तकाचं नाव आहे. माझं मत योग्य टायमिंग साधणार आहे. ते का? कारण त्यांच्या पुस्तकातील, त्यांच्या मनोगतातील 4 लाईन फक्त मी वाचतोय. बऱ्या मी लिहिलेल्या नाहीत, राजेंद्र बाबू तुम्ही लिहिलेल्या आहेत. टायमिंग यासाठी म्हणतोय, आज संपूर्ण देशाचं लक्ष आणि मीडियाचं विशेषतः जंतर मंतरकडे आहे. आणि त्या जंतर मंतरच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय टायमिंग साधलंय मला माहित नाही. बाबू असं लिहितायत, आभासी चित्र निर्माण करून ही माध्यमे खऱ्याचे खोटे किती बिनदिक्कतपणे करू शकतात. आणि जे नाहीच कधीच, जे नव्हते ते आहेच, कायमचे होते असा आभास उत्पन्न करून बलाढ्य लोकशाही व्यवस्थाही कशा पोखरत नेतात हे आता जगाला समजून चुकले आहे. सोशल मीडिया हे जगभरातल्या कुणाशी संवाद करण्याचे एक साधन होते, ते आता वैचारिक खून विद्वेषाचे राजकीय नरेटिव्ह तयार करण्याचे आणि मनसुबा सरकारे पाडण्याचे शस्त्र बनले आहे. हे सारे काळजीचे आहे. जंतर मंतर बद्दल मी नाही बोलत आहे. आणि म्हणून अशा अर्थाने योग्य टायमिंग साधलेलं हे पुस्तक काही विशिष्ट गोष्टींनी अद्वितीयपणे मांडलेल्या भूमिकेत होणाऱ्या पुस्तकाबाबतीत मी 2च विनंती आपल्याला करणार आहेत की या पुस्तकाच्या माध्यमातून आपण समाज माध्यमांवर व्यक्त होण्याचे यम नियम दाखवलेत, तसे यापुढे याचं रूल बुक सुद्धा लिहा. कदाचित हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदा समाज माध्यमांवर कसं व्यक्त व्हायला पाहिजे याच्या नियमाचं पुस्तक तुम्ही लिहा आणि त्याचे अभिनव प्रयोगाचे कार्यक्रम सुद्धा करा. टाइमलाईन या टॅगलाईनने पूर्ण देशभरामध्ये ज्याला सगळ्यात जास्ती फॉलोईंग मिळेल अशी कलाकृती तुमच्या हातून निर्माण हो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या कार्यक्रमाला राजेंद्र बाबूजी, विजय बाबूजी आणि मुख्यमंत्री महोदय, आजच्या कार्यक्रमाला रामदास भटकळ साहेब या ठिकाणी आहेत. वय वर्ष 91, ज्येष्ठ प्रकाशक आहेत. आज त्यांना मात्र आनंद झाला असेल. श्रीपू भागवत पण वर्ण म्हणत असतील की साहित्यातले समीक्षक शोधावे लागतात, पण राजकारणात राहून इतकी समीक्षा उत्तमपणे करणारे राजकारणी मुख्यमंत्री महोदयांच्या मंत्रिमंडळात आहेत. ह्याची टाइमलाईन मात्र आज पक्की जुळली. म्हणून मुख्यमंत्री महोदय, तुमच्या टाइमलाईनचं आम्हाला गणित समजत नाही, पण राजेंद्र बाबूंच्या टाइमलाईन बद्दल तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी आपण व्यक्त करावं अशी आपल्याला विनंती करतो.
टाईमलाईनच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, ज्यांनी आत्ताच अतिशय सुंदर अशा प्रकारे या पुस्तकाचं विवेचन केलं, ते दुसरे ॲडव्होकेट श्री आशिष शेलारजी, तिसरा मी पण ॲडव्होकेटच आहे, डॉक्टर विजयबाबू दर्डाजी, या पुस्तकाचे लेखक राजेंद्रबाबू दर्डाजी, तात्याराव लहानेजी, डॉक्टर अमित मायदेवजी, श्रीमती पद्मजा फिणाणी जुगळेकर, श्री मधुर भंडारकरजी, अच्युत पालोजी, हेमराज शहाजी, समोर उपस्थित असलेले आमचे राजकारणातील सर्व सहकारी माननीय छगन भुजबळजी, मंगलप्रभात लोढाजी, पंकजाताई, प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे, प्रतापजी सरनाईक, संजयजी राऊत, श्री सुरेशदादा जैन, कृपाशंकर सिंगजी, भाई जगतापजी, रितुताई तावडे, प्रशांत बमजी, जयदत्त अण्णा क्षीरसागर, मिलिंद नार्वेकरजी, सचिन अहिरजी, सुरेश शेट्टीजी, अन्नू मलिकजी. या ठिकाणी खरं म्हणजे हे सभागृह असं आहे की मंचावर बसले आहेत त्यापेक्षा जास्त पॉवरफुल लोक समोर बसलेले आहेत. राजकारणातले, सनदी अधिकारी, उद्योगाच्या क्षेत्रातले, डॉक्टर्स, वकील, अशा विविध क्षेत्रातले, साहित्य क्षेत्रातले, आणि मगाशी 2 संपादक होते, आता तिसरे संपादक त्यांना जॉईन झाले आहेत, आणि काही माजी संपादक देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे एक अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचं हे सभागृह आहे. उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, एक अतिशय अभिनव अशा प्रकारचा उपक्रम राजेंद्र बाबूंनी या ठिकाणी हातामध्ये घेतला. यापूर्वी त्यांनी माझी भिंत अशा प्रकारचं एक पुस्तक अशा प्रकारच्याच वेगवेगळ्या पोस्टवर काढलं होतं, पण प्रामुख्याने फेसबुकवरच्या पोस्टवर ते पुस्तक होतं. यामध्ये ट्विटर किंवा एक्स ज्याला आपण आता म्हणतो त्यातल्याही ज्या पोस्ट आहेत आणि विशेषतः 2020 नंतरच्या पोस्ट या प्रामुख्याने त्यांनी या पुस्तकामध्ये घेतलेल्या आहेत. मला 2 गोष्टी प्रामुख्याने वाटतात की या पुस्तकाचं वेगळेपण काय आहे, तर यातल्या कुठल्याच पोस्टमध्ये आपल्याला नकारात्मकता शोधता येणार नाही. आज आपण बघतोय की समाज माध्यमं ही इतक्या मोठ्या प्रमाणात नकारात्मकतेनं भरलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात तर आपण जर कोणाची टाईमलाईन बघितली, त्यांनी किती सकारात्मक पोस्ट केली तरी ज्याचे 4ही फॉलोअर नाही तो व्यक्ती खाली येऊन अशी कमेंट करतो की जणू काय जगातला सगळ्यात मोठा जाणकार तोच आहे, आणि ती नेमकी नकारात्मक असते. त्यामुळे मला असं वाटतं की याचं वेगळेपण मला जे पाहायला मिळालं, नकारात्मकतेच्या जगामध्येही सकारात्मक राहता येतं, हे या टाईमलाईन या पुस्तकाने या ठिकाणी दाखवून दिलं. आणि मगाशी त्यांनी या पुस्तकामागची प्रेरणा सांगितली की दादाजी यू हॅव गॉन व्हायरल. पूर्वीच्या काळात व्हायरल होणं म्हणजे डॉक्टरांना बोलवावं लागतं, आताचं व्हायरल वेगळं झालंय. पण मला असं वाटतं की हे जे बदलत्या काळासोबत आपण रेलेव्हंट असलं पाहिजे, अशा पद्धतीची जी भावना ही अत्यंत महत्त्वाची आहे. आज लोकमत वृत्तपत्र समूह हा सातत्याने इतका आघाडीवर आहे, याचं कारणही हेच आहे की या वृत्तपत्र समूहाने देखील काळासोबत बदललं पाहिजे समजून घेतलं, आणि त्या काळाची जी काही आव्हानं आहेत, त्या काळाचं जे तंत्र आहे, त्या काळाच्या ज्या व्यवस्था आहेत, याच्याकडे योग्य पद्धतीनं त्यांचा कल आपल्याला दिसला, आणि म्हणूनच ते आज रेलेव्हंट आहेत. आणि तसंच मला असं वाटतं की प्रत्यक्ष राजेंद्र बाबूंचे विचार हेही जसं त्यांनी सांगितलं की ते अलीकडच्या काळामध्ये आता जनरेशन्स ठरलेले आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलं मी बेबी बूमर जनरेशनचा आहे, त्याच्यानंतर मग जेन अल्फा आहे ज्याचे आम्ही आहोत, मी आशिष वगैरे आम्ही जेन अल्फाचे आहोत, त्याच्यानंतर मिलेनियल्स आहेत, आणि मग जेन झी आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांनी या ठिकाणी त्यांच्यासोबत सुसंगत राहण्याकरता, पण मला असं वाटतं की जर याच्यातल्या काही पोस्ट आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल तुम्ही केवळ विचाराने सुसंगत नाही. याच्यामध्ये एक पोस्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रान्सच्या नेत्रोदोम या चर्च समोर 1973 साली उभे आहात आणि 2015 साली उभे आहात. कोणी ती पोस्ट बघावी, 1973 पेक्षा तुम्ही जास्त जवान हे 2015 साली दिसता आणि 2015 पेक्षा आत्ता दिसताय. त्यामुळे मला असं वाटतं की काळासोबत सुसंगत राहायचं तर केवळ विचाराने नाही. आणि म्हणूनच यातल्या काही तुम्ही म्हणजे काही शेरोशायरी पण तुमच्या मला तशाच या ठिकाणी दिसल्या याच्यामध्ये, म्हणून मी त्या जरा फोल्ड करून ठेवल्या. उम्र को हराना है तो शौक हमेशा जिंदा रखिए. उम्र को हराना है तो शौक हमेशा जिंदा रखिए. घुटने चले या न चले मन उड़ता परिंदा रखिए. सोबत त्यांनी यही सांगितलंय, मंजिलें तो कई है यहाँ, कुछ पल सुकून के भी तो चाहिए. ख्वाबों में क्यों ढले हम, वक्त अपने उसूल का भी चाहिए. अशा अनेक गोष्टी मला याच्यामध्ये खरं म्हणजे पाहायला मिळाल्या या टाईमलाईनमध्ये. अजून एक चांगलं मला त्याच्यातलं शेर पाहायला मिळाला तो म्हणजे, दूरियों का गम नहीं अगर फासले दिल में न हो. दूरियों का गम नहीं अगर फासले दिल में न हो. नजदीकियां बेकार है अगर जगह दिल में न हो. त्यामुळे या सगळ्या पोस्टवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की ते म्हणजे तसं 70 वर्षाची वाटत नाहीच, पण ते मनाने नाही, दिसायलाही नाही, आणि एकूणच त्यांच्या ज्या भावना आहेत त्या नवीन पिढीसोबत एक प्रकारे त्यांची स्पंदनं देखील तशाच प्रकारची आहेत हे पाहून खरं मला अतिशय आनंद वाटला. आज आपल्याला माहिती आहे की समाज माध्यमं ही अभिव्यक्तीचं साधन झालेली आहेत. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे सगळ्या संपादकांची माफी मागून सांगतो की तुमचं महत्त्व होतं. आता आम्ही संपादक झालो. आम्ही रोज आमच्या समाज माध्यमातनं इतकं अभिव्यक्त होतो आणि त्याचं संपादन आम्हीच करतो. त्याच्यामुळे आम्ही पण संपादक झालो आहोत. पण हे होत असताना मला असं वाटतं की अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी होतोय हे मात्र अलीकडच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येत नाही. आणि माध्यमांनी इतक्या पद्धती बदललेल्या आहेत. म्हणजे मी राजेंद्र बाबूंची किती तारीफ केली तरी माझी रील चालणार नाही. मी त्या रीलला थंबनेल दिला आणि त्यात म्हटलं, जेव्हा हो राजेंद्र बाबू काय म्हणाले फडणवीस, असं जर त्याला एक थंबनेल दिलं तर बघा 51 लाख मला हिट मिळतातच, 100% मिळतात. प्रत्येक काळाची तत्व ही तो काळ ठरवत असतो आणि आता समाज माध्यमांची तत्व हे देखील इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. म्हणजे काळ कसा बदलला बघा. ज्यावेळी आम्ही कनेक्टिंग लिंक किंवा ज्याला मिसिंग लिंक आधी आपण म्हणायचो त्याचं उद्घाटन केलं. ते उद्घाटन केल्यानंतर आपण साहजिकच ट्रॅफिक नीट झाला पाहिजे वगैरे अशा अनेक गोष्टी बोलत असतो. पण त्या दिवशी 4 लोकांनी मला, चांगल्या 4 लोकांनी सांगितलं की साहेब फार छान सुंदर लिंक झाली, पण बघा पुढचे 4-5 दिवस ना लोक रील बनवायला येतील, त्याचा ॲक्सिडेंट व्हायला नको, नाही तर रील बनवता बनवता त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होईल. त्यामुळे इतक्या या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विशेषतः मी ज्याचा उल्लेख केला की इतक्या मोठ्या प्रमाणात नकारात्मकतेत सकारात्मकता सांगायची, याला देखील मला असं वाटतं की निश्चितपणे एक वेगळं मन लागतं. याच्यामध्ये आपण बघितलं तर पूर्ण त्यांची जी अभिव्यक्ती आहे ती सगळी अभिव्यक्ती समाजातल्या वेगवेगळ्या जे काही वर्ग आहेत त्या वेगवेगळ्या वर्गाची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी जो आमचा श्रमिक वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, त्याची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. समाजाची जी आमची दैवत आहेत त्या दैवतांच्या बद्दल देखील अभिव्यक्ती त्याच्यामध्ये पाहायला मिळते.
आमचे उत्तम कलाकार असतील, उत्तम गायक असतील, आमचे जे डॉक्टर्स या ठिकाणी बसले आहेत ते असतील, या प्रत्येकाबद्दलची अभिव्यक्ती ही त्यामध्ये पाहायला मिळते. आणि मगाशी असं सांगितलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, तसं त्यांचा शाळेतला फोटो हा त्यामध्ये दिसतो की शाळेमध्ये, यवतमाळच्या शासकीय शाळेमध्ये जी पहिली मुद्रित अशा प्रकारची पुस्तिका निघाली त्याचे ते संपादक होते आणि त्याच्या प्रकाशनाचा फोटो देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि अनेक वेळा माणूस जे काही इंट्रोस्पेक्शन करतो, जे काही त्या ठिकाणी स्वतःच्या मध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो, तशा प्रकारे देखील लंडनला जायच्या आधी आणि लंडनहून आल्यानंतर त्यांच्यात काय बदल झालाय असे 2 फोटो टाकून त्यांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की माझ्यात काय बदल तिथनं आल्यानंतर झालेला आहे. त्यामुळे स्वतःतला झालेला बदल हा देखील मला असं वाटतं या पुस्तकामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जो काही चित्रित आहे तो केलेला आहे. एवढंच नाही तर एक पोस्ट मला अशी पाहायला मिळाली, कारण साधारणपणे समाज माध्यमांवर आपण लिहित असताना त्या दिवशी काय घडलंय हे तर लिहितोच, पण ते त्यांनी केलेलंच आहे. सोबत एक प्रकारे ही त्यांची पर्सनल डायरी देखील आहे, रिफ्लेक्टिंग अपॉन द टाइम अशा प्रकारे किंवा अपॉन द लाईफ अशा प्रकारचं आहे. त्यामुळे कधीतरी 1973 साली आलेल्या पुरामध्ये सगळ्या मित्रांसहित पाण्यामध्ये उतरून आणि लोकांना मदत करतानाचा फोटो हा देखील आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतो. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या असतात, शेवटी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती मागे वळून पाहिल्यानंतर आपल्या जीवनात आपण काय मिळवलंय आणि काय गमावलंय याचा विचार करतो. आणि गमावल्यापेक्षा मिळवलेलं जर जास्ती असेल तर मला असं वाटतं की आपलं जीवन हे कृतार्थ झालं असं आपल्याला वाटतं. तशा पद्धतीनं अनेक गोष्टी मला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यासोबत गोव्यामध्ये राजेंद्र बाबू, विजय बाबू आणि ऋषी आहे मला वाटतं बहुतेक, यांचा नाटू नाटू डान्स देखील याच्यामध्ये आहे. त्याचे फोटो आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की एक वेगळ्या पद्धतीनं समाज माध्यमांवर आधारित, जसं आशिषजीने सांगितलं की एक नवीन सुरुवात आहे. बघा इतकं परिवर्तन झालंय की आता आपण ज्याला मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणून सुरुवातीच्या काळात म्हणायचो, आता त्याचा इतका उपयोग सुरू झाला की समाज माध्यमांवर कविता संमेलनं व्हायला लागली, समाज माध्यमांवर साहित्य संमेलनं व्हायला लागली. त्यामुळे आता त्याला नाकारून तर चालणार नाही, आपल्याला त्या समाज माध्यमाची तत्व तयार करावी लागतील. कारण जेव्हाही तंत्रज्ञानाने नवीन गोष्टी आणलेल्या आहेत त्या प्रत्येक वेळी एक संक्रमणाची अवस्था उभी झाली आहे, त्या प्रत्येक वेळी समाजासमोर आव्हान उभी झाली आहेत, त्या प्रत्येक वेळी समाजाने प्रश्न विचारला आहे की समाजाचं काय होणार, पण त्या प्रत्येक वेळी समाजानेच त्याला उत्तर दिलेलं आहे. त्या आव्हानांचा सामना करून त्याकरता जी उत्तम तत्व तयार करायची आहेत ती समाजाने त्या त्यावेळी केलेली आहेत. म्हणून मला असं वाटतं की आज या संक्रमणाच्या अवस्थेत ज्यावेळेस समाज माध्यमं अनेक देशांमध्ये अक्षरशः सत्ता देखील उलथवत आहेत, म्हणजे आपल्याकडे प्रयत्न झाला नाही असं नाही, पण मजबूत आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, मजबूत आहे, त्यामुळे काही त्याच्यात होणार नाही. पण अनेक देशांमध्ये हा प्रयत्न झाला, तो यशस्वी देखील झाला. एवढंच नाही, आता तर समाज माध्यमं ही डीप स्टेटचा देखील भाग झालेली आहेत. म्हणजे एखाद्या देशाने दुसऱ्या देशामधली राजव्यवस्था उलथून टाकण्याकरता आर्मीज पाठवली पाहिजे, मिसाईलच पाठवले पाहिजे हे आवश्यक नाही, तर तिथल्या समाज माध्यमाच्या अल्गोरिदमचा उपयोग करून त्या ठिकाणी अराजकता कशी तयार करता येते हे देखील आज जगातल्या अनेक देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही जी सकारात्मकता आणि त्याची सुरुवात राजेंद्र बाबू तुम्ही केली आहे, मला विश्वास आहे की अनेकांना तुम्ही प्रेरित कराल. खरं म्हणजे मी पण समाज माध्यमांवर व्यक्त होतो, पण मला जर पुस्तक लिहायचं झालं तर त्याला टाइमलाईन नाव नाही देता येणार. ऑल द टाइम इन द लाईन ऑफ फायर अशा पद्धतीचं नाव देऊन मला ते पुस्तक या ठिकाणी लिहावं लागेल. पण निश्चितपणे तुमच्या या पुस्तकातनं प्रेरणा घेऊन
अनेक लोक समाज माध्यमांवर सकारात्मकतेनं वावरता येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निश्चितपणे निश्चय करतील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि एक सुंदर अशा प्रकारचं अभिनव अशा प्रकारचं पुस्तक तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. तुमचे धन्यवाद करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना नागपूरला जायचं नसतं तर म्हटलं रात्रीचं जेवण करूनच आपण गेलो असतो इथून. इतके सगळे चांगले बोलतायत. यानंतर मी विजय बाबूंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावे. त्यानंतर या इथे राष्ट्रगीत होणार आहे. कोणी जागा सोडू नका आणि मग कार्यक्रम संपेल. या ठिकाणी एबीपीचे वृत्त समूहाचे समूह संपादक राजीव खांडेकर जे त्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. महाराष्ट्राचे लाडके अत्यंत अभ्यासू मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी, ज्यांच्या भाषणाने सर्व मंत्रमुग्ध झाले, ते आमचे आशिष शेलारजी, जे अनेक कठीण प्रसंगातून विधानसभा चालवतात, ते राहुल नार्वेकरजी, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळजी, मंगलप्रभात लोढाजी, पंकजाताई, अतुल सावेजी, प्रताप नाईकजी, आमचे बंधू आणि एनसीपी राष्ट्रीय नेते श्री प्रफुल्लभाई पटेल, त्याच पार्टीचे अध्यक्ष आणि आदरणीय दादा सुरेशदादा जैन, या सभागृहामध्ये उपस्थित आमचे जुने मित्र आणि सुरेश शेट्टी, संजय राऊतजी, अनु मलिकजी, मुंबईच्या महापौर भटकळजी, या कार्यक्रमासाठी एकाच वेळी इतके सारे पद्मश्री आलेले मान्य श्री तात्यासाहेब लहानेजी, प्रख्यात पोट विकार तज्ञ डॉक्टर अमित महादेवजी, 5 राष्ट्रीय पुरस्कार, 4 मला माहित होते, याच्यात 5 लिहिलेलं आहे, आणि पद्मश्री दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रख्यात राष्ट्रीय गायिका, शास्त्रीय गायिका, आणि ज्यांनी अटलजींच्यावर कवितांना गीतात परिवर्तित करून या देशासमोर आणलं, त्या पद्मजा जोगळेकरजी, प्रख्यात सुलेखनकार व राष्ट्रपती भवनामध्ये ज्यांची अक्षरलिपी आहेत ते पद्मश्री अच्युत पालोजी, आमचे मित्र श्री जयेंद्रभाई आणि किरीटभाई,
या सभागृहामध्ये उपस्थित सर्व पत्रकार, संपादक आणि ज्यांची अव्यवस्था झालेली आहे त्या सर्वांची सर्वात अगोदर मी क्षमा मागतो. आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून आपल्या लक्षात आलं असेल की त्यांनी हे पुस्तक वाचलेलं आहे. आणि त्यांचं राजन बाबूवर किती प्रेम आहे. एक अमिताभ बच्चनचा डायलॉग होता, परंतु तो डायलॉग इथं न म्हणता दुसऱ्या भाषेमध्ये मी ते सांगतो आपल्याला. राजन बाबूंनी, मी विदेशात होतो, म्हटलं की भैया मुझे थोड़ा सा अटपटा सा लग रहा है कि मैं माननीय मुख्यमंत्री जी को कैसे बोलूं. 7 दिन बचे, हमने 7 दिन पहले निर्णय लिया और आशू ने मुहूर्त निकाला. आशू म्हणजे त्यांची धनपत्नी. मुहूर्त निकाला और कहा कि देखो तुम्हारे इसके पहले की जो भी किताबें आई थी वो ठीक से चली नहीं. तो मैंने बोला नहीं राजन, निराश मत हो. तेरी माझी भिंद, झुंबर, विग्नाइट लंदन में कितनी चली, देश में नहीं चली तो क्या हुआ. मगर हमेशा घर में अपने, इतना तू संवाद वगैरह का किताब लिख रहा है, घर में अच्छा संवाद रखना चाहिए तूने, वरना ये प्रॉब्लम नहीं होता 1 हफ्ते के अंदर. तो बोले, तर त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की आजचा दिवस ते 4:15 वाजता, अगोदर 4:30चं होतं. मग ते त्यांनी सांगितलं नाही 4:15 को शुभ मुहूर्त रहेगा तुम्हारे लिए. तर परत तर मुख्यमंत्री साहेबांनी आपले सारे प्रोग्राम वेळोवेळी बदलत गेले. ते अगोदर 4:30 केलं, त्याच्या अगोदरचे दुसरे बदलले आणि मग 4:15 वाजता आले. असं केल्यामुळे माझ्या लक्षात आलं की मी अगोदर समजत होतं की माझं प्रेम खूप आहे त्यांच्यावर, त्यांचं माझ्यावर आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं त्याच्यावर माझ्या लक्षात आलं की राजेंद्र बाबूंवर त्यांची अधिक जास्त माया. परंतु राजेंद्र बाबूंनी एक जो शब्द वापरला अजूनदा की तुमच्या विदर्भात बद्दली, मी तुमच्या विदर्भ म्हणजे तुमच्या कोणत्या विदर्भातून आले तुम्ही? हा, अरे तुम्ही, तुमचा जन्म तिथे झाला, शिक्षण तिथे झालं, हा, शिकले तिथे, पडले तुम्ही तिथे. हा, असो, आज मला खूप मनापासून आनंद होत आहे की अत्यंत सुंदर अशा पद्धतीने त्यांनी तरुणांसाठी पुस्तक तयार केलेलं आहे. कारण मी वाचत असता म्हटलं की त्याचे टाइप फेसेस थोडे मला कमी वाटत होते. तो बोले भैया ज़्यादा बड़ा करेंगे तो ज़्यादा कागज लगेगा और सब बचाने का समय चल रहा है ये, तो इसलिए उसको छोटा कर रहा हूं मैं. त्यांच्यावर आमच्या करणचा फार प्रभाव आहे सध्या. करण हा सर्वात लहान आमचे चिरंजीव. तर करण बोलतो भैया, देवेंद्र त्यांना नेहमी सांगतो कि मैंने 4th सीजन बुक किया है. बोलता नहीं, वो वहां पर जो है ना कोर्ट यार्ड ज्यादा अच्छा रहता भैया. तर त्याचा असर झाल्यामुळे त्यांनी कदाचित ते केलं असावं. मला कृपा भैया आपलं धन्यवाद केलं पाहिजे. आपण जौनपूरहून आले आणि परत जौनपूरला परत जाणार आहे. त्यांनी फार चांगले काही शेर सुद्धा त्यात म्हटले. मगर आपको मैं 2-3 दिन पहले का एक बशीर बद्र का एक शेर सुनाता आपको. पंकजा दाई, बहुत दिन हुए तुम्हें देखा नहीं, बहुत दिन हुए तुम्हें देखा नहीं, ये आंखों के लिए अच्छा नहीं. और एक शेर है जो हमारे अनु मलिक साहब ने आज शायद बहुत दिन पहले, मैंने 1-2 साल पहले उनको कुछ मेरी गजलें दी थी, तो आज शायद उन्होंने बोला कि मैं यहाँ जा रहा तो बना के लाता हूँ.
तो एक शेर मुझे याद आ रहा है कि इस महफिल में तो सभी चले आए हैं, कुछ यूं ही आए, कुछ क्यों आए, मगर वो चले आए। हकीकत तो ये थी कि चलने में कुछ लड़खड़ा भी गए, मगर अंत में वो इस महफिल में आकर जम गए। मुझे बहुत खुशी हुई, आप सब लोग आए, बहुत सुंदर भाषण हुए। राजन बाबू का भी भाषण बहुत अच्छा हुआ, मुझे बहुत खुशी हुई। और हमारे सारी लोकमत टीम ने, अतुल ने वगैरह सब ने बहुत अच्छा इसको करने का प्रयास किया, उनको भी मैं बहुत बहुत मन से धन्यवाद देता हूँ। और मैंने कबूल किया था माननीय मुख्यमंत्री जी को 5:30 बजे मैं इस कार्यक्रम को विराम दूंगा। तो फिर से एक बार आभार प्रदर्शन, तो क्या ये पारिवारिक फंक्शन होने की वजह से ज़्यादा आभार का भार नहीं रखता हूँ मैं। और आप सबको फिर से एक बार बहुत बहुत बधाई देता हूँ। और विशेष रूप से मेरी बहन भी इतने जोर से दौड़ते हुए अमेरिका से भी आई, तो उसको भी धन्यवाद देता हूँ कि वो भी अपने भाई की किताब के लिए जयश्री और कपिल बाबू यहाँ पर आए, उनको भी बहुत बहुत धन्यवाद। सबको बहुत बहुत धन्यवाद। इसी तरह से धन्यवाद मैं करता रहूँ, आप लोग आते रहिए, हाँ, और आपका प्यार हमें मिलता रहे। इसी के साथ में माननीय मुख्यमंत्री जी, एक बार फिर भी आपका बहुत बहुत धन्यवाद, क्योंकि आपको बहुत ये आशु की वजह से तकलीफ होगी, इसके लिए मैं धन्यवाद। जय महाराष्ट्र।